नमस्कार, मी राजेश आवलकर. लोकलवच्या विशेष लोकसंवादमध्ये नमस्कार आपलं साहेब. मनपूर्वक स्वागत. आज आपल्या बरोबर आहेत अनिलजी नावंदर. माननीय अनिलजी नावंदर. अनिल भाऊ हे केमिस्ट असोसिएशन जी आहे, ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र केमिस्ट डीलर असोसिएशन जी आहे की महाराष्ट्र केमिस्ट डीलर असोसिएशनचे सचिव म्हणून 8व्यांदा निवडून आलेले आहेत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने अनिलभाई नावंदरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. अनिलभाई नमस्कार आणि तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत आणि अभिनंदन. नमस्कार, धन्यवाद. आपण आज अनिलभाईंशी संवाद साधणार आहोत. महाराष्ट्र केमिस्ट डीलर असोसिएशन MSCDA ज्याला म्हणतात, या MSCDA चे आपण सचिव आहात. गेल्या 8व्यांदा आपण या पोस्टवरती निवडून येत आहात. लोकांचा या सगळ्या केमिस्ट असोसिएशन मध्ये असलेल्या सगळ्या सभासदांचा तुमच्यावर असलेला हा विश्वास, यामुळे आपण 8व्यांदा निवडून येत आहात. आपलं पुनश्च एकदा खरंच मनपूर्वक अभिनंदन आहे. आणि आज आपल्याला या संवादामधून जाणून घ्यायचं आहे की केमिस्ट डीलर असोसिएशन ही काय काम करते. या सर्व केमिस्ट डीलर असोसिएशनचे जेवढे सभासद आहेत, सभासद म्हणजे जेवढे दुकानदार आहेत, या सगळ्या दुकानदारांसाठी आपल्या संस्थेमार्फत कोणकोणत्या प्रकारची कामं होत असतात, त्यांना न्यायपूर्वक वागणूक आपण कशा पद्धतीने देतात, एक संघ अशी संघटना आपली पूर्ण देशात कार्यरत आहे, याच्या मागचं काय गुपित आहेत, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपल्या असोसिएशनने जे काही काम केलेलं आहे, ते काम कशा पद्धतीने केलेलं आहे, ते किती सार्थकी लागलेलं आहे, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मी पुनश्च आपल्या ठिकाणी मनापासून स्वागत करेल आणि सुरुवातीला आपल्याला जाणून घेईल की आपण 8व्यांदा निवडून येत आहेत. हे 8व्यांदा निवडून येण्यामागचं काय गमक आहे, हे सुरुवातीला आमच्या सगळ्या दर्शकांना आपण सांग. अनिल भाई, आपण 8व्यांदा निवडून येत आहात, हे याच्या मागचं गमक काय? मला तर वाटतं यात गमक असं काही नसतं. कंटिन्युअस तुम्ही जर काळाप्रमाणे बदलत राहिलात आणि लोकांना काय आवश्यक आहे, संस्थेकडनं लोकांच्या काय अपेक्षा आहे, त्या पूर्ण करण्याच्या दिशेने जर कार्यरत राहिलात, तर लोकांचा विश्वास कायम राखण्यात तुम्ही यशस्वी होता. आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी नेहमीच आप्पांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्यांनी हाच प्रयत्न केलेला आहे की सभासदाला जे काही आवश्यक आहे, सभासदाच्या मनामध्ये जे काही आहे, त्याला काय आपली संस्थेकडनं अपेक्षा आहे, ती पूर्ण करण्याचा न्याय्य प्रयत्न आम्ही नेहमी केलेला आहे. आणि त्यामुळे लोकांनी तो विश्वास कायम ठेवलेला आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी आणि विशेष तुम्हाला सांगू इच्छितो की या सर्व निवडणुका जवळपास एखादी सोडली तर बिनविरोध झालेल्या आहेत. हो, तुम्ही सांगितलं संस्थेकडनं ज्या आपल्या सभासदांना अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण आपण सातत्याने करत आलात. त्यामुळे आपल्याला सगळ्या सभासदांनी बहुतांश वेळा बिनविरोध निवडून दिलेला आहे. अशा या आपल्या संस्थेच्या सभासदांच्या कोणत्या अशा अपेक्षा असतात की त्या आपण सातत्याने त्यांच्या पूर्ण करून देत असतो? म्हणजे संस्थेकडनं या सगळ्या सभासदांच्या कोणत्या अपेक्षा असतात की त्या आपण पूर्ण करत असतात? बघा, संस्था काम करत त्याच्यामध्ये संस्थेचा पूर्ण इतिहास बघावा लागेल. 1975 साली अखिल भारतीय संस्थेमध्ये भारतात विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या एकत्र आल्यात आणि त्या विभागीय संस्था न राहता अखिल भारतीय स्तरावर ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टची स्थापना झाली. त्यानंतर संस्थेने अखिल भारतीय स्तरावरती याचा अभ्यास सुरू केला की सभासदांसमोर काय प्रश्न आहे. मग उत्पादकाकडून त्याला मिळणारा जो नफा आहे, मार्जिन आहे, ते पुरेसं नाही. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा त्याला जी काही माल विकत घेतला जातो कधी तो मुदत बाह्य होतो, एक्सपायर्ड होतो, तर त्याला त्याची एक्सपायरी किंवा कधी तूट फूट ज्याला म्हणतो आपण लिकेज ब्रेकेज हे मिळत नाही. मग अशा गोष्टींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादक संस्थांशी केले आणि व्यावसायिकाला त्याचा मिळणारा नफा जो 8 ते 12% होता तो 20% पर्यंत नेण्याचं महत्वाचं काम या संस्थेने केलं. त्यानंतर त्याचं होणारं जे नुकसान होतं, ज्याच्यामध्ये लिकेज ब्रेकेज, एक्सपायरी, तूट फूट, न विकलेला माल परत जाणे, या गोष्टी ज्या मिळत नव्हत्या त्या देण्याचं काम केलं. हे सर्व करत असताना मग वेळोवेळी उत्पादकांशी वेगवेगळ्या प्रश्नांवरती जे काही प्रश्न निर्माण होतील ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले.
शासकीय स्तरावर आलेला सगळ्यात मोठा निर्णय, जे औषधांवरती कर वेगळा लावून किंमत येत होती, ती करांसहित किंमत, एमआरपी इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस, ज्याच्यामुळे अनेकदा ग्राहक आणि आमचा औषधी विक्रेता सभासद यांच्यामध्ये कुठेतरी अविश्वासाचं वातावरण निर्माण व्हायचं, की एवढा टॅक्स कशाचा घेता, काय घेता? आणि प्रत्येक वेळी ग्राहकाला त्याचं समाधान करणं हे प्रत्येक विक्रेत्याला जमत नव्हतं. तर अशा वेळी त्याच्यासाठी मोठा लढा आम्ही दिला. अनेक वर्ष हा लढा चालला आणि शेवटी संस्थेने एमआरपी इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस हे करण्यामध्ये संस्था यशस्वी झाली. मग अनेकदा सेल्स टॅक्स मध्ये झालेली वाढ असेल, ती योग्य करणे, व्हॅट मध्ये औषधीला 12.5% ऐवजी 5% कॅटेगरीमध्ये आणणे, एनडीपीएच ज्याला म्हटलं जातं की नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस, ज्या याच्यामध्ये सरकारने एक असा विचित्र कायदा आणला होता, की आमच्या दुकानात विकल्या जाणाऱ्या ज्या रोज रोज लागणाऱ्या औषधी आहे, ज्या कधी डॉक्टर प्रिस्क्राईब करतात अगदी नियमित, ज्याच्यात नशेचा प्रश्न येत नाही, परंतु रेग्युलर औषधी म्हणून वापरल्या जातात, त्याच्यासाठी एक मोठा कायदा आणून त्याच्यामध्ये इतकं मोठं फॉर्मॅट भरणं, करणं, इतक्या जाचक तरतुदी आणल्या होत्या. आम्ही 19 दिवसाचं आंदोलन केलं आणि हा कायदा परत घ्यायला लावला आणि ज्या नियमित विकल्या जाणाऱ्या औषधी विक्रेत्याच्या दुकानातल्या औषधांना प्रश्न येतात. सध्या व्यावसायिकासमोर असलेले जे प्रश्न, आता ऑनलाईन फार्मसी ज्या आहे, हा मोठा इश्यू आमच्या व्यावसायिकासमोर आहे. त्याच्या विरुद्ध लढा देणे चालू आहे. त्याच्यानंतर ज्या काही नवीन हे येतात, ज्याच्यामध्ये एज्युकेटिव्ह सेमिनार घेणे, त्याला एज्युकेट करणे, त्याला येणाऱ्या परिस्थितीची जाणीव देणे, त्याला काय बदल आत्मसात केले पाहिजे याच्याबद्दलचं गाईडन्स देणे. आणि आता 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 मध्ये एक सरकारने आरोग्य सेतू, या आरोग्य सेतू ऍपवर काही ऑनलाईन फार्मसीजना लिंक दिली होती आणि त्याचा औषधीचा प्रचार ऑनलाईन तिथनं औषधी उपलब्ध करण्यासाठी दिला. संघटनेने ताबडतोब पाऊल उचललं आणि सरकारला सांगितलं, की आरोग्य सेतू ऍपवर अशा प्रकारची ऍडव्हर्टाईज ऑनलाईनच अजून कायदेशीर झालेलं नाही. असं असताना सरकार आपल्या आरोग्य सेतू ऍपवरून याची ऍड कशी करू शकते? त्याच्यासाठी सरकारला निवेदन दिलं, सरकारने ऐकलं नाही. आम्ही दिल्ली हायकोर्टामध्ये गेलो आणि दिल्ली हायकोर्टामध्ये सरकारला ऍफिडेव्हिट करून आम्ही हे हटवतोय हे सांगावं लागलं आणि ते तिथनं हटवण्यात आलं. अशा अनेक बाबी आहेत, ज्याचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देऊ शकेल. तर सातत्याने सभासदांच्या साठी आत्ताचे प्रश्न आहे मास्कच्या बाबतीमध्ये, महाराष्ट्र सरकारने काढलं परिपत्रक असो किंवा मध्ये रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये काढलेलं परिपत्रक असो किंवा ज्या काही आता कोरोना काळामध्ये येणारे अनेक प्रश्न त्याच्या समोर असतो आणि या म्हणजे सगळ्या आपल्या प्रश्नांशिवाय सभासदांचं म्हणजे ज्या काही नॅचरल केल्या म्हणजे भाऊ ज्या आपल्या काही नॅचरल कॅलॅमिटीज येतात, आत्ता झालेला सांगलीचा आणि कोल्हापूरचा महापूर, याच्यामध्ये जवळपास संस्थेने 5 करोड रुपयांची मदत सभासदांना केली आणि त्यांची दुकानं पुन्हा उभी करून दिली. त्याला आर्थिक मदत, त्याला ज्यांचे अनेकांचे आमच्या सभासदांचे फ्रीज जे आहे ते पाण्याखाली होते, 7-7, 8-8 फूट पाणी दुकानांमध्ये साचलं होतं. तर त्याचे सर्व फ्रीज खराब झाले, कॉम्प्युटर खराब झाले. त्या ज्याचं फ्रीज कॉम्प्युटर खराब झालं त्या प्रत्येकांना संस्थेने नवं फ्रीज आणि कॉम्प्युटर दिलं. त्याला त्याची औषधं सगळी भिजून गेली होती, फर्निचर सगळं डॅमेज झालं होतं. त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी आर्थिक मदत केली आणि डॅमेज झालेल्या सगळ्या औषधीचा साठा कंपन्यांनी बदलून द्यावा यासाठी संघटनेने प्रयत्न केले. अशी अनेक कामांची यादी आहे. म्हणजे भाऊ अशी मदत आता नाहीये, ताजं उदाहरण म्हणून तुम्हाला मी दिलं. मग अशा अनेक वेळी आम्ही संस्था म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहिलो आणि म्हणून लोक विश्वासाने सोबत राहतात. म्हणजे एकमेव असं आहे की आपल्या सभासदाचा म्हणजे जो औषध विक्रेता आहे त्याला ज्या वेळेला जशी मदत लागेल त्याच्या सुखदुःखात तुम्ही सातत्याने सहभागी होत असता. तुमच्या ह्याच्यात परत असा एक विषय आता आला ऑनलाईन.
तुम्ही एवढं सगळं सभासदांसाठी करतात आहात. परंतु ऑनलाईन हा बरोबर. जो त्यावरचा जो विषय ऑनलाईन आता आपल्या घरामध्ये एका क्लिकवर मोबाईलवरती फक्त तुम्ही प्रिस्क्रिप्शन टाका. अवघ्या काही तासामध्ये तुमच्या दारामध्ये औषधी ही पोहोचतात आहे. अशी सध्या सुरू झालेलं आहे. आता तुम्ही सभासदांसाठी काय करणार आहेत? हे मोठं आव्हान आहे ना. बरोबर. बघा, ऑनलाईनच्या विरोधामध्ये अतिशय तीव्र लढा संघटना लढते आहे. अनेक हायकोर्टांमध्ये याच्या बाबतीची प्रकरणं दाखल झालेली आहे. याच्यामध्ये सरकारच्या दरबारी नियमितपणे आम्ही दबाव निर्माण करून आहोत आणि ज्यामुळे 2015 पासनं ऑनलाईन आणण्याचा शासन प्रयत्न करते आहे, परंतु दरवेळी संघटनेने खऱ्या अर्थाने यातले धोके, म्हणजे आमचा मुद्दा सरकार समोर असा आहे की एखादी कपडे ऑनलाईन घेणं किंवा इतर कमोडिटी ऑनलाईन घेणं आणि औषधी ऑनलाईन घेणं यातला फरक सरकारने समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यामधले धोके समजून घेतले पाहिजे. या गोष्टी आम्ही सरकारला सातत्याने मांडतो आहे. याच्यासाठी अनेक वेळा अखिल भारतीय स्तरावर बंद केले गेले, अनेक प्रकाराने आंदोलन केलं गेलं, धरणे आंदोलनं दिली गेली. आजही सरकार दरबारी आमचं आंदोलन वेगवेगळ्या प्रकाराने सुरू आहेत. कधी आम्ही मिस कॉलच्या माध्यमातून आमची हे दाखवणे, कधी मेलच्या माध्यमातून त्याच्यावरती आक्षेप घेणे, असे वेगवेगळ्या प्रकाराने ऑनलाईनचं आंदोलन आम्ही लढतो आहे. आणि दुसरी पद्धत अशी आहे की आता हा सरकार थोडंसं हे अट्टवादी आहे. हे तुम्हाला सगळ्यांना आपल्याला कळलं आहे की या सरकारमध्ये फार जास्त सुनावणीचा प्रश्न येत नाही, ते ऐकत नाहीत आणि हटवादी भूमिका घेण्याची मानसिकता असलेलं सरकार आहे. अशा वेळी जर सरकारने हटवादी भूमिका घेत ऐकलंच नाही, तर पर्यायी व्यवस्था म्हणून आपल्या सर्व लोकांना ऑनलाईन मध्ये कसं सहभागी करून घेता येईल याच्यावरती पण संस्थेचा गांभीर्याने विचार सुरू आहे आणि त्याच्यावर कार्य सुद्धा सुरू आहे. त्याच्यामुळे ऑनलाईनचा जो लढा आहे हा संस्थेने अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे. त्याच्या विरुद्ध लढा जारी आहे आणि म्हणूनच या गेल्या 4-5 वर्षामध्ये केंद्र सरकार ऑनलाईन आणू शकलेलं नाही आणि म्हणून आमच्या लोकांना त्यातून काही दिलासा मिळाला आहे. आजही परिस्थिती अशी आहे की ऑनलाईन कायदेशीर नसताना सुद्धा तुम्ही म्हणाले तसं 2 तासात 4 तासात औषधी उपलब्ध होतात. हे बेकायदेशीररित्या चालू आहे. परंतु सरकारचं त्याला इनडायरेक्टली समर्थन असल्यामुळे त्याच्यावरती पाहिजे तशा कारवाया होत नाहीत. दुसरा महत्वाचा विषय असा आहे की लोकांना अजून हे कळालेलं नाही की आता कोरोनाचा जो परिस्थिती आली ज्याच्यामध्ये ऑनलाईन पूर्णपणे बंद होतं, तेव्हा इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या जीवावर उदार होऊन ऑनलाईन सर्व्हिस मिळाली औषधीची की ऑफलाईन मिळाली? कोणी सर्व्हिस दिली? कोणी औषधं उपलब्ध करून दिली? अख्ख्या भारतामध्ये सरकारकडे एकही औषधी उपलब्धतेची तक्रार आम्ही येऊ दिली नाही. महाराष्ट्रात एकही तक्रार आली नाही. आप्पांच्या नेतृत्वात आम्ही हे संपूर्ण डिस्ट्रिब्युशन जे नेतृत्व आहे याला अतिशय चांगल्या प्रकाराने हँडल केलं आणि लोकांना कुठे औषधीसाठी वणवण करायची गरज पडली नाही. हे सुद्धा संस्थेचं कुठेतरी फार मोठं कार्य आहे. आणि याचंच आम्हाला दुःख होते की याची दखल मीडिया किंवा सरकार हे योग्य प्रकारे घेऊ शकलेलं नाही. की अरे अशा वेळी खऱ्या अर्थाने जेव्हा गरज आहे तेव्हा ऑनलाईन कुठे होतं? ते कसं शक्य होतं सर्व्हिस देणं? आणि आजही अनेक अशी औषधी आहेत. तुम्ही जरी म्हणाला 4 तासात येतं, तर आमचाही औषध विक्रेता तुम्हाला ज्याच्याकडे तुम्ही गेलात तो 4 तासात औषधाची सर्व्हिस लोकलला देऊ शकतो. हा प्रॉब्लेम सर्व्हिसचा नाही आहे. हा प्रॉब्लेम आहे डिस्काउंट जे मिळत आहे ऍडिशनल, ज्याच्यासाठी लोक ऑनलाईन कडे अट्रॅक्ट होत आहे. परंतु हे डिस्काउंट येतं कुठनं? आमचा सरकारला आज सवाल आहे की जर परदेशस्थ कंपन्या किंवा कॉर्पोरेट हाऊसेस हे कॅपिटल बर्न करून स्वतःचं कॅपिटल बर्न करून अशा प्रकारची स्पर्धा निर्माण करत असतील आणि छोट्या व्यापाऱ्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असतील, तर काय हे घटनात्मक दृष्ट्या बरोबर आहे का? असं करता आलं पाहिजे का? अशा प्रकारची स्पर्धा व्यापारामध्ये होणं हे चांगलं आहे का? भविष्याच्या दृष्टीने जर विचार केला
तर अनेक छोटे व्यापारी संपून जातील, तिथला रोजगार संपून जाईल आणि एक दिवस असा येईल की आपल्याला या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आजच इतकं मोठं बेकारीचं प्रमाण आहे. हे आज जर छोटे छोटे व्यापारी संपले तर ते व्यापारी, त्यांच्यावर डिपेंडंट असणारे कर्मचारी, असा करोडो लोकांचा नवा प्रश्न सरकारसमोर उभा होईल. आणि त्याचं सोल्युशन आपल्याकडे काय आहे? म्हणजे एकीकडे आपण जेव्हा फक्त डिस्काउंटचा विचार करतो, तेव्हा ओव्हरऑल आम्हाला हा विचार केला पाहिजे, की 2-5 कंपन्या मोठ्या होतील, त्यामध्येही परदेशस्थ कंपन्या जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आमचा भारतातला छोटा-छोटा व्यापारी, महाराष्ट्रातला छोटा-छोटा फक्त औषधी दुकानदारच नाही, अनेक दुकानदार या प्रश्नाला सामोरे जात आहे. तर याच्यावर ते सरकारने सुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि असोसिएशन यावर अतिशय गांभीर्याने लढा देण्याच्या तयारीत आहे. गरज पडली तर आम्ही हा लढा सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन जाऊ, अशी अखिल भारतीय संस्थेची मानसिकता आहे. भाऊ, तुमच्या ह्याच्यात एक परत असा विषय आला आता, की आम्ही आपल्या व्यापाऱ्यांना सुद्धा ऑनलाईन पद्धतीने कसं जाता येईल, यासाठी देखील प्रयत्न म्हणजे ऑनलाईनचा लढा एकीकडे द्यायचा आणि दुसरीकडे आपल्या सगळ्या व्यापाऱ्यांना आपल्याला ऑनलाईन पद्धतीने कसं जाता येईल, या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करायचा. असं दोन्ही भूमिकेत आपलं काम चालू आहे. नाही बघा, तुम्हाला मी आधीच सांगितलं, की हे सरकार हट्टवादी आहे. आता उद्या शेवटी बघा, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. प्रत्येक ठिकाणी लागू आहे. सरकार आहे ते जर ऐकतच नसेल, त्यातले काय प्रॉब्लेम्स आहे समजून घेत नसेल. आम्ही सरकारला सांगितलं, की अनेक प्रगत देशांमध्ये सुद्धा ऑनलाईन औषध विक्रीचे परवाने दिल्यानंतर रद्द केले. आजही ज्या अतिशय म्हणजे प्रगत देश आम्ही म्हणतो त्याच्यामध्येही ऑनलाईन औषध विक्रीमध्ये प्रॉब्लेम आहे. अशा वेळी हा मोठा सायबर क्राईमचा एक मोठा दरवाजा उघडला जाऊ शकतो आणि औषधी ही कमोडिटी वेगळी आहे. याच्यामधनं ड्रग्ज वगैरेचा व्यवसाय अशा प्रकारच्या जे हॅबिच्युएट मेडिसिन्स आहे, ज्याचं चॅलेंज आजच भारतासारखा देश आपल्या पंजाब, हरियाणा किंवा थोडे नॉर्थ ईस्ट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झेलत आहे. त्याच्यावर कायम कितीतरी कारवाया होताना दिसतात. परंतु तरी हे सगळं चालतं आणि जर हे ओपन झालं तर त्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढू शकेल. परंतु शेवटी उद्या सभासदाला आम्ही फक्त हा लढा दिला आणि त्यात यश नाही मिळालं किंवा सरकारने नाही ऐकलं म्हणून वाऱ्यावर सोडू शकत नाही ना. आम्हाला पर्यायी व्यवस्थेची तयारी ठेवली पाहिजे. ती तयारी करण्याच्या दृष्टीने सुद्धा संस्था प्रयत्नशील आहे आणि त्याबाबत असं नाही की मला वाटतं म्हणून करतोय, आप्पांना वाटतं म्हणून. आम्ही प्रत्येक वेळी अखिल भारतीय संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये लोकांची मतं जाणून घेतो यावर काय केलं पाहिजे आणि लोकांची भूमिका आणि त्यांची मतं समजून घेऊनच त्या पद्धतीने पुढे कार्य करतो. अच्छा. भाऊ, जसं तुम्ही म्हणजे येन केन प्रकारे आपला सभासद हा अडचणीत येणार नाही या दृष्टीने आपलं काम सुरू आहे. या दरम्यान आपण एक कोविडच्या संदर्भात प्रशासन किंवा मीडिया आमच्या या कामाकडे लक्ष दिले नाही अशा प्रकारची खंत व्यक्त केली. या कोविडच्या या पॅन्डेमिक काळात या अशा भावना आहे परिस्थितीमध्ये आमची, असं सभासदाची भावना आहे आमच्यापेक्षा. हो, असं कोणतं काम आपल्या या कोविड-19च्या काळामध्ये, या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अशी कोणकोणती कामं आपल्या माध्यमातून झाली? जरा सविस्तर सांगा. नाही याच्यात बघा सगळ्यात महत्वाचं काम काय होतं, की औषध विक्रेता जर घाबरून दुकानं बंद करून बसला असता तर काय परिस्थिती निर्माण झाली असती. तर अशा वेळी आम्ही प्रत्येकाला सांगितलं की आपल्याला सेवा द्यायची आहे, दुकानं उघडी ठेवायची आहे, औषधी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होऊ नये. आणि सगळ्यात मोठं जे काम केलं, की त्या औषधांची उपलब्धता पूर्णपणे सांभाळली. आम्ही म्हणजे इतक्या याच्यामध्ये ट्रान्सपोर्टचे इश्यू असो, कारण औषधी व्यवस्था म्हणजे फक्त आमच्या किरकोळ औषधी विक्रेत्याने म्हणजे रिटेलरने ग्राहकाला औषध देणं इथपर्यंत नाहीये. त्या रिटेलरला मालाचा पुरवठा करणाऱ्या होलसेलर पर्यंत माल पोहोचवणं, होलसेलरकडे माल पोहोचवत असताना उत्पादकाकडून त्याच्याकडे माल जाणं, ही सगळी जी चेन आहे, याच्यामध्ये अनेक प्रश्न आले आम्हाला. अनेक वेळा म्हणजे ट्रान्सपोर्टचे प्रॉब्लेम आले, अनेक वेळा वरचे प्रश्न आले, अनेक असे प्रश्न निर्माण झाले. त्या सगळ्या प्रश्नांवर आम्ही योग्य ते सोल्युशन काढत गेलो. त्या वेळी तिथं औषधांची उपलब्धता योग्य आणि मुबलक प्रमाणात केली.
त्यामुळे कुठेही औषधीचा तुटवडा भासला नाही आणि अजून या पॅन्डेमिक मध्ये एक नवीन इमर्जन्सी क्रिएट झाली नाही. हे सगळ्यात मोठं काम या संस्थेने या काळामध्ये केलं. यानंतर जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे अनेक ठिकाणी आमच्या जिल्हा संघटनांच्या मार्फत, राज्य संघटनेच्या मार्फत आम्ही जी काही सामाजिक कार्य करता येतील, मग ज्या पोलीस प्रशासनाने फार मोठं यामध्ये कार्य केलं. अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाला आवश्यक असलेले कुठे मास्क असतील, कुठे सॅनिटायझर, कुठे काही किंवा अनेक ठिकाणी म्हणजे बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये कुठे किंवा आरोग्य सेवक म्हणून जे काम करतात, नगरपालिका, महानगरपालिका अशा अनेक ठिकाणी आमच्या संस्था आणि ते नेहमी करतो आम्ही, काही आत्ताच केलं असं नाही. त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना जी काही सामाजिक मदत सुद्धा करता येईल, ते सुद्धा करण्याचं काम केलं. आमच्या कोल्हापूर जिल्हा संघटनेने कोविड सेंटरची उभारणी केली, हो. जिथे ऑक्सिजन सिलेंडर्स आमच्या सांगली, सोलापूर अनेक ठिकाणी म्हणजे तिथं एक केअर टेकिंग सेंटरच किंवा कमीत कमी औषध विक्रेत्याने सरकारवर बोज होऊ नये. त्याला गरज पडली, त्याच्या परिवाराला पडली, तर त्याला पहिलं प्राधान्य तिथे किंवा जर जागा खाली असेल तर कोणीही सामान्य व्यक्ती येऊन तिथे ऍडमिट होऊ शकेल आणि तिथे गॅस सिलेंडर्स पासून प्राथमिक उपचारापासून सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या आणि इव्हन तिथे सकाळच्या नाश्ता, चहा, नाश्ता, जेवण याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली. आणि आम्ही काही कोणाकडनं पैसे नाही घेतले. ज्या काही केल्या त्या संस्थेच्या माध्यमातून किंवा आपसामध्ये कॉन्ट्रिब्युशन करून लोकांनी या सेवा उपलब्ध करून दिल्या. भाऊ, हे सगळं एवढं सगळं काम आपण केलं. परंतु हे करत असताना देखील काही ठिकाणी काही प्रशासनाने मात्र आपल्यावरती तरी देखील आरोप केला, की आपल्याकडून औषध पुरवठा वेळेवर होत नाही. औषधांची योग्य पद्धतीने ट्रीटमेंट दिली जात नाही. किमती जास्त घेतल्या जातात. काही ठिकाणी तर ओरड आली, की ज्याची किंमत ₹4,500 ₹5,000चं जे इंजेक्शन आहे, ते 5,000च्या पेक्षा जास्त 10,000 12,000ला विकण्यात आलं. जिथे एखाद्या इंजेक्शनची किंमतच 48,000 आहे, ते 80,000ला सुद्धा दिलं गेलं. अशाही प्रकारचा आरोप, अशाही प्रकारचा प्रशासनाने म्हणा, मेडिकल ऑफिसर्सने काही ठिकाणी आपल्यावरती आरोप सुद्धा केले. याला तुम्ही कशा पद्धतीने खोडाल? नाही, आम्ही प्रत्येक वेळी प्रशासनाला सांगितलं आहे, बघा याच्या जर सगळ्या केसेस तुम्ही तपासल्या तर याच्यामध्ये इक्का-दुक्का सोडला तर आमचा सभासद नाही. पहिलं लक्षात घ्या. हे कामं करणारी अनेक अशी लोक सुद्धा सापडली जी औषध व्यवसायाशी संबंधितच नाहीत. अच्छा. अशी लोक याच्यात सापडलेली आहेत. आणि आता एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये एखादी दुसरी व्यक्ती काही चुकीचं काम करणं हे काही असं नाही. प्रत्येक क्षेत्रात असतं. राजकारण घ्या, पत्रकारिता घ्या, सगळीकडे घ्या. परंतु 99.99% आम्ही ही खात्री देऊ शकतो, की आमच्या सभासदांनी अशा प्रकारचं काम केलेलं नाही. आमच्या सभासदावर कुठेही अशी केस झालेली नाही. एक्का-दुक्का मी सांगितलं कुठे सापडला असेल ठीक आहे. त्या ठिकाणी योग्य भावानेच औषधी मिळाली, योग्य भावानेच विकल्या गेली आणि असं आजही होत नाही, याच्या आधी कधी झालेलं नाही. कारण औषध विक्रेत्याला आम्ही याचं गांभीर्य नेहमी समजून सांगतो आणि जनरली आमचा सभासद असलेला जो औषधी विक्रेता आहे, तो अशा कुठल्या याच्यामध्ये इंडल्ज होत नाही. हे लक्षात येईल. परंतु मीडियामध्ये येताना जर असं आलं, की 5,000चं इंजेक्शन 7,000ला तर मग कोण विकतं? तर लोकांच्या डोक्यामध्ये औषध विक्रेता विकतो. अनेक वेळा अशा घटना घडल्या जातात. पण त्यावेळी अनेक ठिकाणी रेकॉर्ड आहे. मी सांगतो म्हणून नाही. अन्न व औषध प्रशासनाला विचारा तुम्ही. त्याच्यात सापडलेली लोक बऱ्याच वेळा व्यवसायाशी संबंधित नाही अशी आहेत. मग त्याचं काय? पण लोकांच्या समोर इमेज जाते ती फक्त औषध विक्रेता म्हणून जाते. त्याच्यामुळे असे जे आरोप झालेले आहेत किंवा औषधांची उपलब्धता नाही असे काही, तर औषधाची उपलब्धता नाही हा आरोप औषध विक्रेत्यासाठी नाही आहे. याच्यामध्ये जे पर्टिक्युलर 2-3 प्रॉडक्ट होते, म्हणजे रेमडेसिवीर असेल, ऍक्टिव्हिरा इंजेक्शन असेल, फॅबिफ्लू सारख्या टॅबलेट असेल. आता तेव्हा जेव्हा सप्लाय आणि डिमांड चेन डिस्टर्ब झाली, त्याच्यात आमचाही काही रोल नाही. मी घरी तर बनवू शकत नाही. जेवढा पुरवठा कंपन्यांकडून होईल तेवढा पुरवठा बाजारात उपलब्ध होईल. तेव्हा थोडासा इश्यू होता. आज अशी परिस्थिती आहे की हीच औषधं आमच्याकडे पडून आहेत. औषध विक्रेत्यांचे करोडो रुपये याच्यामध्ये लागलेले आहेत. कारण उत्पादक कंपन्यांनी ऍडव्हान्स पैसे घेऊन आम्हाला माल दिला
आणि आज त्या मालाला कोणी विचारत नाही, कारण पेशंट नाही आहे. आज रेमडेसिवीर तुम्हाला पाहिजे 1000 वायल जळगावमध्ये पडून असतील. त्याला कोणी विचारत नाही आहे. आणि आता त्या कंपन्यांना परत घ्या म्हणून आम्हाला एक नवा प्रश्न आमच्या संस्थेसमोर उभा झालेला आहे. त्याच्यावरती आता आम्ही हे करतो आहे, की हा प्रश्न कसा सोडवायचा. तर आता अशा वेळी संस्था लोकांना बरोबर कामी येते, की अशा वेळी त्याचं होणारं करोडो रुपयांचं नुकसान ते संस्था मध्यस्थी करून त्याच्यामध्ये काहीतरी उपाय शोधून उत्पादक आणि औषध विक्रेत्यामध्ये समझोता करून देतात. भाऊ, तुम्ही जसं हे सगळं कोविडच्या काळात केलेलं काम आणि ह्या सगळ्या इंजेक्शन्स आहेत किंवा औषधाच्या संदर्भात जशा पद्धतीने आपण सतर्कतेने काम केलं, या संघटनेने काम केलं. एखाद दुसरा जरी प्रत्येकाच्या मध्ये सडका आंबा असतो, तशा पद्धतीचा असू शकेल. परंतु हे सगळं करत असताना तुम्हाला सरकारकडून प्रतिसाद कसा मिळाला? नाही बघा, आम्ही सरकारला कायम म्हटलं, की आमचं नाव कधी कोरोना योद्ध्यामध्ये घेतलं नाही गेलं. आम्हाला बाकी काही सरकारकडनं आम्हाला काही अपेक्षा नव्हत्या. आम्हाला होतं, की कोरोना योद्धा म्हणून औषध विक्रेत्यालाही सरकारने संबोधावं. दुसरी आमची अपेक्षा होती, की जर सर्वच तुम्ही कोरोना योद्धा किंवा कोविड वॉरियर यांना समजता आणि त्यांना एक विम्याचं संरक्षण देताय, तर कमीत कमी औषध विक्रेत्याला पण विमा संरक्षण द्या. ही आमची मागणी होती. तिकडे लक्ष दिलं गेलं नाही. मग मध्ये रेल्वेच्या बाबतीमध्ये जसं काही कर्मचाऱ्यांना, बँक कर्मचारी असतील, सफाई कर्मचारी असतील किंवा सरकारी कर्मचारी असतील, यांना लोकलमध्ये अलाऊ केलं. तेव्हा आम्ही म्हटलं, "अरे, औषध विक्रेत्याकडे काम करणारा माणूस किंवा स्वतः औषध विक्रेता हा दूर-दूरून मुंबईसारख्या ठिकाणी त्याला दुकानात यावं लागतं. यायला सध्या काही साधनं साधन. उपलब्ध नाही आहेत. सगळं काही बंद आहे. प्रत्येकाकडे स्वतःच्या काही फोर व्हीलर या गाड्या नाहीत. टू व्हीलरवर इतक्या लांब येतात, त्याला इतकी मोठी रिस्क आहे आणि अनेक मुलं ज्यांना टू व्हीलर सुद्धा नाही, सायकलीवर यावं लागते आणि इतका मोठा प्रवास सायकलीवर करायचा. तेव्हा तर असं होतं, की जिकडे पाहिलं तिकडे असं वाटायचं कोविडच आहे. जिकडे पाहिलं तिकडे कोविड. अशा परिस्थितीत आमच्या लोकांना हे देण्यासाठी सरकारने इतका मोठा वेळ घेतला, फार मोठा वेळ घेतला आणि त्यानंतर त्याच्यात तरतुदी टाका. म्हणजे जरी आम्ही व्यापारी असलो, तरी सुद्धा आम्ही जी सेवा दिली, ती आम्हाला त्याचं काही सरकारकडनं किंवा मीडियाकडनं त्याचं मूल्यमापन पाहिजे तसं होऊ शकलं नाही. ही खंत मला किती आहे यापेक्षा आम्ही कामं करतो, आम्हाला एवढा फरक पडत नाही. पण सामान्य सभासदामध्ये ही खंत आहे, त्याची खंत मी तुमच्या समोर मांडतो. हो, हे सगळं बरोबर आहे. परंतु आता आपल्या या औषधी व्यवसायासमोर खूप मोठी आव्हानं भविष्यातली आहेत. तुम्ही ऑनलाईनचं तर सांगितलंच, पण या व्यतिरिक्त सुद्धा "कालाय तस्मै नमः" असं म्हणतात. त्यानुसार प्रत्येकाने आपल्या व्यवसायामध्ये व्यवसाय आणि प्रत्येक क्षणाला मीडिया बदलतोय. प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यवसाय बदलतोय आणि आता तर कोव्हिडमुळे आपण नवीन युगात प्रवेश करतो अशी स्थिती झालेली आहे. प्रत्येकाला आपल्या पहिल्यासारखं रेग्युलर जीवन आता राहिलं नाहीये. तुम्हाला तुमच्या ज्या या कोव्हिडने जशा पद्धतीने शिकवलेलं आहे, म्हणजे तुमच्या जवळ सॅनिटायझरची बाटली बरोबर असूनच तुम्हाला बाहेर निघावं लागणार. मास्क लावूनच तुम्हाला बाहेर निघावं लागणार. हे एक बदल आहे. हा आपला आयुष्यात घडलेला हा आयुष्यभराचा नेहमीचा हा घडलेला असे बदल आहेत. असे आपल्या व्यवसायात सुद्धा बदल घडणार. तर तुमचं भवितव्य काय पुढे? या क्षेत्राचं पुढचं भवितव्य तुम्ही कशा दृष्टीने बघता? बघा, औषधी व्यवसायाच्या भवितव्याबद्दल तर काही प्रश्न नाही. स्पर्धेचा प्रश्न आहे. भवितव्य काय बघा, जोपर्यंत आता हा संसार आहे तोपर्यंत औषधी लागणार. त्याला कोणी रोखू नाही शकत, की आम्ही व्यवसाय नाही केला म्हणजे ते थांबेल असं तर काही नाही. त्यामुळे ती एक प्रकारे गरजेची वस्तूच झालेली आहे. आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर ती गरजेची वस्तू झालेली आहे. आता राहिला पण काय आहे? त्याच्यावरचे उपाय काय आहे? तर त्याच्यावर आम्ही सांगतो, की आजच्या डेटमध्ये अपडेशन करणे. मग दुकानाचं अपडेशन, आपल्या नॉलेजचं अपडेशन, सर्व्हिसचं अपडेशन. आज लोकांना काय पाहिजे? त्याला पटकन औषधं घरी पोहोचली पाहिजे, तर होम डिलिव्हरीची सर्व्हिसची उपलब्धता करून देणे, मोबाईलवर त्याची ऑर्डर घेणे. अनेक प्रकारच्या ज्या सुविधा ऑनलाईन मिळू शकतात, त्या आम्ही देऊ शकतो. मग त्या आम्ही का नाही द्यायच्या? आमचं दुकान अजून चांगलं का नाही करायचं? आम्ही अपडेट का नाही व्हायचं? आमच्या प्रत्येक दुकानदाराने कॉम्प्युटराइज का नाही व्हायचं? त्याच्याकडे सुद्धा ग्राहकाचा डाटा का नसावा? त्याच्या असलेल्या ग्राहकाला कोणाला डायबिटीजचं औषध लागतं, कोणाच्या घरामध्ये किती पेशंट आहेत, काय याचा डाटा ठेवणे
आणि ग्राहकाला अशी सर्व्हिस आणि असं अटॅचमेंट द्या, की फक्त डिस्काउंटसाठी तो पळाला नाही पाहिजे. तो कुठे गेला नाही पाहिजे. त्याला तुमच्या इतर ज्या सर्व्हिसेस आहेत, इतर जी तुमची क्वालिटी आहे त्याची सुद्धा गरज असते. आजही बघा अनेक वेळा औषधं कुठनंही घेतली, तरी त्याला मनात काही प्रश्न असेल तर विचारायला तो औषध विक्रेत्याकडे येतो. म्हणजे ती जी क्वालिटी आहे त्याला आपण जे म्हणतो की कम्युनिटी फार्मासिस्ट व्हॅल्यू ची ॲडेड जी एक सर्व्हिस. डेफिनेशन आहे की ज्याच्यामध्ये काउन्सिलिंग करणं म्हणजे की ती जी जबाबदारी आहे की येणाऱ्या पेशंटशी बोला, त्याला त्याच्या आजाराबद्दल माहिती द्या, त्याला औषधांव्यतिरिक्त अजून काय माहिती दिली पाहिजे, की एखाद्याला शुगर आहे तर त्याला तुम्ही काय ॲडिशनल द्याल, त्याला एखादं माहिती पत्रक द्या. या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांना सांगतो आणि फक्त सांगतो नाही, अनेक वेळा अशा प्रकारचं मटेरियल सुद्धा पुरवतो, जे त्याने पुढे हे केलं पाहिजे. तर आता आमचं सगळ्यांना हाच सांगणं आहे, आप्पांनी याच्यासाठी इतकं भरीव कार्य आम्ही केलं आहे, की त्यांचा कायमचा एकच प्रश्न आहे, की ज्या औषध विक्रेत्याने जेव्हा कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती, तेव्हा ही सर्व्हिस दिली आणि हा व्यवसाय केला आणि इतके वर्ष हा व्यवसाय चालवला आणि जेव्हा अडचणीचा काळ होता तेव्हा आम्ही करायचं आणि जेव्हा सगळा सुबत्तेचा काळ आला तेव्हा हा व्यवसाय कोणी हाताळून घ्यायचा हे आम्हाला बिलकुल मान्य नाही असा आप्पांचा स्पष्ट आदेश आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही हा व्यवसाय आपल्या सभासदाच्या हातून जाऊ नये याच्यासाठी आवश्यक ती सगळी पावले उचलण्याचा प्रयत्न करू आणि ही लढाई शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढू हा संघटनेचा निर्धार आहे. भाऊ, आपण आपल्या सगळ्या सभासदांच्या दृष्टिकोनातून संस्थेचं सगळं काम, भविष्यातलं सुद्धा, सध्या सुरू असलेलं, मागे केलेलं, हे सगळं आपण सांगितलं. कोविडच्या काळात केलेलं काम हे सगळं सांगितलं. तुमच्याकडून वैयक्तिक काही प्रश्नांची आम्हाला अपेक्षा अशी आहे, की आपण आता सचिव म्हणून आठवणा निवडून आलेला. सभासदांसाठी आपण काम करत आहात. आपले सभासद हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, खेड्यापाड्यात, अत्यंत ग्रामीण भागामध्ये सुद्धा विखुरलेले आहेत. आणि सचिव म्हणून, राज्याचे सचिव म्हणून ज्यावेळेला आपल्यावरती जशी जबाबदारी गेल्या कित्येक वर्ष म्हणजे 31 वर्षापासून आपण या संघटनेत पदाधिकारी म्हणून कार्यरत आहात. आता आपण या सगळ्या सभासदांना अवेलेबल कसे होतात? कोणी केव्हाही तुम्हाला फोन केला तर अवेलेबल होतं, की त्याला विशिष्ट अशी वेळ तुम्ही दिलेली आहे, की त्याने फक्त WhatsAppलाच मला मेसेज केला पाहिजे, त्यावेळेला मी त्याला भेटेल किंवा मी फक्त मुंबईला असेल, ज्यावेळेला संघटनेच्या कार्यालयात असेल त्याच वेळेला भेटेल किंवा कसा मी तुम्हाला भेटेल? सचिव म्हणून तुम्ही या सगळ्या सभासदांना कशा पद्धतीने भेटतात आणि भेटत राहणार आहात? नाही बघा, आम्ही आधीपासनं 24/7 वाह! आम्ही कुठेही असो, ऑफिसला असो, घरी असो, कुठेही असो. लोकं आम्हाला दिवसभर फोन करत राहतात. कोविडच्या काळामध्ये तर रेमडेसिवीरसाठी रात्र 1-1, 2 वाजता कधीही फोन घेतो आम्ही. आमचा फोन कधी स्विच ऑफ, बिच ऑफ असे काही प्रकार आमच्याकडे नाही. 24/7 सभासदांना सर्व्हिस देतो. आता 8 महिने झाले आम्ही कार्यालयात नाही आहोत. परंतु संस्था 100% काम करते आहे. कुठेच काही कमी झालेलं नाही. सगळी कामं ऑनलाईन सुरू आहेत. मीटिंग्ज आहेत, आमच्या पत्रव्यवहार आहे, शासनासोबतचा आहे, कंपन्यांसोबतचा आहे, सभासदांसोबतचं कम्युनिकेशन आहे. सगळं चालू आहे. WhatsAppच्या माध्यमातून असो, ईमेलच्या माध्यमातून असो, कधी अन्य मार्गाने जे काही उपलब्ध हे आहेत सोशल मीडिया त्याच्या माध्यमातून असो, हे सगळं काम कंटिन्युअस चालू आहे. आणि असं कोणतंही बंधन आम्ही ठेवलेलं नाही. याच वेळी भेटलं पाहिजे, त्याच वेळी बोललं पाहिजे, याच वेळेत बोललं पाहिजे. अशी काही बंधनं नाही. अनेक वेळा लोकांचे कॉल घेतले गेले नाही, तर आम्ही पुन्हा करतो त्यांना आणि संपर्कात नेहमी असतो आणि मला वाटतं हेही एक कारण आहे लोकांचा आमच्यावर विश्वास ठेवण्याचं. अ, भाऊ, 1989 पासून आपण या राज्य संघटनेमध्ये आहात. त्या अगोदरपासून आपण व्यवसायात सुद्धा असाल. आपण सहसचिव, सचिव, आता सध्या सचिव, याच्या आधी उपाध्यक्षपद सुद्धा आपण विभूषित केलेलं आहे. एवढी सगळा हा आपला जो अनुभव या संघटनेच्या काळात, या संघटनेच्या माध्यमातून, आपल्या औषध विक्रेत्याच्या माध्यमातून हा आपला जो खूप मोठा गाढा अनुभव आहे. या सगळ्या पूर्ण 31 वर्षाच्या इतिहासामधला असा कोणता एखादा क्षण असेल का, की तो या सगळ्या जेवढे आमचे दर्शक आहेत, ते सगळे आज आपल्याला पाहतात आहेत, ऐकतात आहेत, की असा कोणता एखादा क्षण तुमच्या लक्षात राहण्यासारखा असेल, की तो सगळ्या सभासदांना आणि या सगळ्या आमच्या दर्शकांना तुम्ही सांगू शकाल, की तो तुम्ही कधीही विसरलेले नाहीत? बघा यातला एक नाही 2 क्षण आहेत माझ्या आयुष्यात महत्वाचे, की 2000 इसवी सन 2000 मध्ये आम्ही
नैनितालमध्ये अखिल भारतीय संस्थेची कार्यकारिणी सभा होती. तर आम्ही सगळेच होतो. पूर्ण आमचा ग्रुप तिथे त्या कार्यकारिणीला गेला होता. आणि नैनितालला गेलो तर त्यावेळी आम्ही एक तिथनं येता आपले 4 धाम जे आहेत उत्तर प्रदेशातले, म्हणजे केदारनाथ, केदारनाथ, बद्रीनाथ. बद्रीनाथ, गंगोत्री, जमुनोत्री ते करून यायचं असं ठरवलं आणि आम्ही विथ फॅमिली गेलो. गेल्यावर तिथून येताना मला केदारनाथला त्या ठिकाणी वरती आम्ही पहिल्या दिवशी दर्शन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला गंगोत्रीला निघायचं आणि सकाळी 8 वाजता मला शूटिंग पेन चालू झाला. आणि तो अंजायना पेन होता. आणि सकाळी 8ला पेन चालू झाल्यानंतर तिथे कुठल्याही प्रकारचा एकही एमडी मेडिसिन डॉक्टर अवेलेबल नाही. तिथे ईसीजी करण्याची व्यवस्था नाही. त्या वेळची गोष्ट 2000ची. आणि तिथनं आम्हाला शेवटी पर्याय नाही म्हणून आम्ही प्रवास सुरू केला. माझं शूटिंग पेन चालू आहे. आम्ही प्रवास करतो आहे. माझ्या सर्व सहकार्यांनी इतकं त्यावेळी आप्पांनी तर म्हणजे माझ्यासाठी सगळंच काही केलं. आणि असं करत करत आम्ही आलो तर आम्हाला एक रस्त्यामध्ये प्रयाग स्थान आहे. प्रयागला मिळाले ते एमएस सर्जन, त्यांना दाखवलं, त्यांनी पाहिलं, त्यांनी मला काही ट्रीटमेंट दिली, म्हणजे फोर्टविन इंजेक्शन आणि डायनापार इंजेक्शन टोचलं ओव्हेरऑल. तरी माझं पेन कमी होईना. ते म्हणाले की अबाउट टू अंजायना. मग आम्ही अंजायना म्हटल्यावर पुन्हा पुढे निघालो. त्यांनीच आम्हाला सांगितलं की तिथं रस्त्यात एक श्रीनगर येतं, हे काश्मीरचं नाही. बरोबर. प्रयाग आणि ऋषिकेशच्या मध्ये एक श्रीनगर आहे. तिथे एमडी डॉक्टर भेटतील. तिथे आम्ही गेलो, त्यांना दाखवलं. तिथं सगळे सरकारी दवाखाने, त्यावेळी एकही प्रायव्हेट हॉस्पिटल नाही. आणि तिथे त्याने ईसीजी केला. त्याने डिक्लेअर केलं का अटॅक आहे. ते म्हणाले तुम्हाला पाहिजे ते ऍडमिट करतो, नाहीतर तुम्ही सगळ्यात बेस्ट आहे की ऋषिकेशला जा. तिथे डॉक्टर श्रीवास्तव आहेत, त्यांच्याकडे जा. तर तुम्हाला तिथे बाकी सगळ्या सुविधा इमर्जन्सी ट्रीट होईल. आणि आम्ही गाडी घेऊन पुन्हा निघालो. सकाळी 8ला निघालेलो, रात्री 8ला मी ऍडमिट झालो. 3 दिवस मी तिथे ऍडमिट राहिलो. माझे सगळे सहकारी 3 दिवस माझ्यासोबत सगळा टूर सोडून त्या ठिकाणी राहिले. आणि 3 दिवसानंतर आम्ही दिल्लीला आलो. आप्पा मला घेऊन फ्लाईटने आले आणि आम्हाला पुढची ट्रीटमेंट मुंबईला केली. अमृतसरला मी पोहोचलो सकाळी आणि 11 वाजेच्या दरम्यान मला घरून फोन आला. माझी आई शांत झाली. आणि त्यावेळी मला काहीच सुचेना तिथनं यायला. तेव्हा फ्लाईट पण नव्हतं. चंदीगड टू दिल्ली एखादं फ्लाईट यायचं, अमृतसरहून फ्लाईट नव्हतं तेव्हा. आणि जेव्हा मला निरोप आला तेव्हा काहीच नाही. मला ताबडतोब तिथनं गाडी करून दिली रेडी. एक फ्लाईटचं नाही, 2-2 फ्लाईटचे, की कधी पोहोचले तर लगेच थांबायची गरज नसावी वेळ. आणि मुंबईत उतरल्याबरोबर आप्पांनी गाडी पण तयार ठेवली, ट्रेनचं तिकीट पण तयार ठेवलं, की तो आला तर त्याला जे आधी असेल, जे जसं सुविधा होईल तसं रवाना कर. आणि जर पोहोचायला लेट झालं, ट्रेन निघून गेली तर गाडी दे. तर ह्या ज्या गोष्टी घडल्या, या सगळ्या आज आम्हाला इतकं चांगलं हे जे मिळालं, हे कुठेतरी काम करायला प्रेरणा देतं. माणसाला अनेकदा नुसतं काही अर्निंग आणि हे याच्याने सगळ्या गोष्टी साध्य होत नसतात. हे सुद्धा प्रेम मिळणं, हे सुद्धा गोष्टी मिळणं, याला फार मोठा हे लागतो. अशी प्रेस कॉन्फरन्स करण्याच्या लायक नाही जर मेडिकली चेक केलं तर. पण मी 100% काम करतो. 100%. कुठेही माझ्या इफिशियन्सीत कमी नाही. एकही सभासद तुम्हाला सांगणार नाही का भाऊला काही प्रॉब्लेम आणि त्याच्यामुळे भाऊ काम करत नाही, असं कधी प्रश्न नाही. तर मला अनेक प्रसंगातून मी सामोरं गेलो. त्यावेळी प्रत्येक वेळी मला असं वाटतं की माझ्या प्रत्येक सभासदाचे माझ्या पाठीशी ज्या काही शुभेच्छा आहेत त्या कुठेतरी काम करता आणि मी याच्यातून बाहेर येतो आणि माझी इच्छाशक्ती पुन्हा काम करण्याची होते, घरी थांबण्याची होत नाही. असे अनेक गोष्टी म्हणजे आहेत ज्या कधी कधी भाऊक करून टाकतात. बरोबर. त्या म्हणजे त्याच्यावर जितकं बोलू तितकं कमी आहे, इतकं प्रेमही आम्हाला लोकांकडनं मिळालं. वाह! भाऊ तुम्ही खूप भावनिक प्रेम पण मिळालं. झालात. लोकांनी खूप प्रेम केलं अ, आमचं. हे निश्चित आहे. म्हणजे हे आहेच, तसाच प्रसंग आहे. जेवढं जेवढं आपण सभासदांसाठी करतो तेवढाच सभासदांनी देखील तुम्हाला प्रेम दिलं, तेवढा तुमच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला दिलं, हा भरपूर एक प्रेम दिलं. भावनाशील प्रसंग तुम्ही या भरपूर ठिकाणी प्रेम सांगितला. दिलं.
भाऊ आपल्याला आता येस. आपल्या जेवढे हे आहेत भाऊ आपल्याला ही जी मुलाखत आहे, हा जो लोकसंवाद आहे, हा फक्त औषध विक्रेतेच पाहतातच असं नाही. लोक लाईव्हचे, लोकशाहीचे सगळे दर्शक देखील पाहतात. ते सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा आपल्याला पाहून राहिलेला आहे. या सगळ्या दर्शकांसाठी, आपल्या सगळ्या समव्यावसायिकांसाठी आपण जाता-जाता काय संदेश देणार? बघा, सध्याचा जो काळ आहे तो कोविड परिस्थिती आहे. याच्यामध्ये आज जरी आपल्याला अशी परिस्थिती दिसत असली, की आता कोविड जवळपास संपत चालला आहे. परंतु आपण इतक्या लवकर त्याच्यावरती अशा प्रकारची भावना बनवणं योग्य नाही. आम्हाला अजून काही दिवस याच्यावरती लक्ष ठेवून राहिलं पाहिजे. आम्हाला मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे, कमीत कमी बाहेर जाणे. आज अशी परिस्थिती बाजारात दिसून येत आहे, की कोविड आहे किंवा नाही. कोविडचं चॅलेंज पूर्ण संपलं आहे की काय? लोकं मास्क वापरत नाही. भाजीपाल्याच्या दुकानावर जा अशी गर्दी भीती वाटते कधी-कधी. आणि त्याच्यामुळे हा पुन्हा एकदा काही नवा संसर्ग येण्याचे किंवा ही नवी लाट येण्याचं जे अनेक आशियाई देशांमध्ये आता पुन्हा 9-9 देशांमध्ये नव्याने लॉकडाऊन सुरू झालं आहे. तशी वेळ भारतावर येऊ नये. यासाठी आपण प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक या पद्धतीने वागलं पाहिजे आणि बिनधास्त होऊन जाता कामा नये. आणि दुसरं, आता तुम्ही सांगितलं तसं, की या कोविडने बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकवल्या आहेत. ते आम्ही आत्मसात कायमस्वरूपी करण्यासारख्या ज्या असतील त्या आम्ही केल्या पाहिजे. आमची लाईफस्टाईल बदलली पाहिजे. अनेक वेळा आम्हाला असं वाटायला लागलं आता, की आम्ही घरी बसून संस्था चालवली, परंतु कुठेही अडचण आली नाही. तर अनेक वेळा असं वाटायला लागलं, की बऱ्याच वेळा आपण कारण नसताना प्रवास करतो, कारण नसताना आपण हे घेतो. तर व्हर्चुअल मोडवर सुद्धा आमच्या सभा अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्या. आज आपण माझी मुलाखत घेतली, व्हर्चुअल मोडवर होऊ शकली. काही गरज नाही की प्रत्यक्षात तुम्हाला खामगावला यावं लागलं किंवा मी तुमच्या स्टुडिओमध्ये आलो. अशा अनेक ज्या गोष्टी आहे, या आपण कुठेतरी आत्मसात केल्या पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्या माध्यमातून आमच्या लाईफस्टाईलमध्ये जी काही सुधारणा करता येईल, त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. एवढंच मला या प्रसंगी वाटतं. भाऊ खूप-खूप धन्यवाद. अतिशय महत्त्वपूर्ण आणि एक चांगला संदेश देखील आपल्या माध्यमातून मिळाला, की "कालाय तस्मै नमः" जसं आपण म्हटलं मगाशी त्याप्रमाणे काळाप्रमाणे आपण आपल्या आयुष्यात देखील बदल घडवले पाहिजे. आपल्या व्यवसायात देखील तसा बदल घडवला पाहिजे. असाही एक संदेश आपल्या माध्यमातून या ठिकाणी मिळाला. आणि सातत्याने म्हणजे सभासदाच्या सुख-दुःखात प्रत्येक क्षणाला तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहात आणि त्या पाठीशी उभे राहिल्यामुळेच आपल्याला सभासदांचा देखील तितक्याच पद्धतीचा विश्वास आपण या ठिकाणी संपादन केलेला आहे. मी साऱ्या दर्शकांच्या वतीने आपल्याला खूप-खूप मनापासून शुभेच्छा देतो. पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोकलय तुमच्या मनातलं. नमस्कार.